लागोपाठ 56 दिवसापासून सुरू असलेले मुस्लिम समाज बांधवाचे साखळी उपोषण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले आहे। मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यात यावं आणि इतर महत्त्वाच्या मागण्यांसाठी सकल मुस्लिम समाज बांधवांकडून मागील 56 दिवसापासून साखळी उपोषण सुरू होते। या उपोषणाला सर्व स्तरांमधून चांगला प्रतिसाद देखील मिळाला। सामाजिक संघटना, राजकीय पक्ष यांनी उपोषणाला भेट देऊन आपला पाठिंबा दर्शवला होता। तर पालकमंत्री संजय बनसोडे यांनी देखील आपण वरिष्ठांपर्यंत आपल्या मागण्या पोहोचवू असं आश्वासन दिलं होतं। त्यानंतर आज मुस्लिम बांधवांनी आपलं उपोषण तात्पुरतं स्थगित केलं आहे। या उपोषणामध्ये ॲडव्होकेट इम्तियाज खान, जाफर खान, मुसा खान शेख, अखिल शेख, रहीम मुत्सिर, असरार काझी, अन्सुरुद्दीन सायद, सगीर मौलाना, मुक्ती जहागीर, नदवी मौलाना, जाहिर अब्बास, कासमी छटूभाई गुत्तेदार यांनी सहभाग घेतला होता। पिछले 56 दिनों से मुस्लिम आरक्षण के मुद्दे पर यहाँ बैठे हुए थे आंदोलन से, और हमारी मुख्य मांगनी ये थी कि भाई जो आरक्षण हमको एजुकेशन में दिया गया है 5%, जिसको कोर्ट ने भी कहा कि दिया जाए, हम मुख्य मांगनी वो लेकर बैठे थे कि उसको मंजूर किया जाए। वैसे तो एक हमारी मांगनी मार्टी के ताल्लुक हुकूमत ने कबूल कर ली थी काफ़ी पहले, लेकिन ये मुद्दा हमारा बाकी था। कल हमारा शिष्टमंडल जो है नायब वज़ीर आला अजित पवार साहब से मिला और उन्होंने जो है तो वादा किया कि हम बैठक लेकर जो है आपकी मांग पर गौर करेंगे और हम उसको पूरा करने पर गौर कर रहे हैं। इस वादे पर हमारा शिष्टमंडल मुतमईन हुआ। हमने इस कहने के बाद जो यहाँ से अधिकारी साहब, जिलाधिकारी साहब के जो प्रतिनिधि आए हुए थे, उनसे बात होने के बाद हमने तय किया कि हमारी मांगनी कबूल की जाएगी और इस पर हमारा समर्थन जो है कबूल किया हमने, और आज हम आंदोलन उठाने का फैसला कर रहे हैं। समाधानी आहात का आपण? हम समाधान है। सकल मुस्लिम समाज आरक्षण कृती समितीकडून बेमुदत साखळी उपोषण हा सुरू होता, परंतु दिनांक 24/9/2024 रोजी महाराष्ट्र राज्याचे कर्ता आणि उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांनी सकल मुस्लिम समाज आरक्षण कृती समितीच्या शिष्टमंडळास मुंबई येथे पाचारण केले होते आणि सकाळी भेट झाल्यानंतर दादांनी मी तुमचं एक आश्वासन पूर्ण केलेलं आहे, जे की आम्ही 1 तारखेला त्यांना निवेदन दिलं होतं की मार्टीचं, त्यानंतर त्यांनी 18 तारखेला मार्टीचा GR परिपत्रक काढलं आणि त्याला प्रसिद्धी दिली आणि तिथे शिष्टमंडळाने त्यांनी त्यांच्या हातानं GRची कॉपी दिली आणि सांगितलं की ज्या प्रकारे मी तुम्हाला GR देत आहेत त्याचप्रमाणे मुस्लिम आरक्षणाचा अंमलबजावणीचा आदेशही लवकरात लवकर तुम्हाला देईल। त्यामुळे जो शिष्टमंडळ त्यांच्या भेटीला गेला होता त्याचं समाधान झाला आणि त्यांनी पटलं की दादा जे म्हणतो ते पूर्ण करतो, दादा म्हणजे एक वादा। त्याप्रमाणे आमच्या सगळ्या शिष्टमंडळानं संमती दाखवली आणि शिष्टमंडळानं दाखवल्यानंतर आज दादानं PAला आदेश दिल्यानंतर जिल्हाधिकारी साहेबाला फोन आला आणि जिल्हाधिकारी साहेबांनी दादाच्या आदेशान्वये हा लेखी स्वरूपात पत्र काढून त्या शिष्टमंडळाची बैठक झाली। जे आश्वासन देण्यात आलेलं आहे ते लेखी स्वरूपात देण्यात आलेलं आहे आणि हा आश्वासन जिल्हा प्रशासनाच्या लोकांनी घेऊन आमचे सकल मुस्लिम समाज आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष मौलाना जहांगीर नदवी व संपूर्ण शिष्टमंडळाला दिलेलं आहे। त्यामध्ये आमचे नासिरभाई, पाशा मामा, मुदसिर असरार साहेब, जाफर खान साहेब, छटूभाई गुत्तेदार, फहीमभाई पत्रकार, हे सगळं सकल मुस्लिम समाजानं दाखवून दिलं की आपल्या हक्क आणि अधिकारांसाठी मुस्लिम समाजात जागृत झालेला आहे आणि आपले हक्क अधिकार घेण्याशिवाय मुस्लिम समाज राहणार नाही। आणि जर या आमच्या मागण्या पुढे पूर्ण आमच्या साहेबांनी सांगितले की आम्ही यावेळेस समाधानी आहोत, त्यामुळे उपोषणासाठी आम्ही प्रवृत्त होत आहोत। आमचा उपोषण तात्पुरत्या स्वरूपात मागे घेत आहोत। जर आमच्या मागण्या दिलेल्या कालावधीमध्ये पूर्ण न झाल्यास आम्ही आमचे आंदोलन पुन्हा तीव्र करू, रस्त्यावर उतरू, रास्ता रोको करू आणि आमचे जे आंदोलन राहील ते सर्व लोकशाही मार्गाने आम्ही दाखवून देऊ। मी एवढं सांगून माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी, DLP न्यूज, परभणी।